प्रत्येक घरात जेवणाची लज्जत वाढवणाऱ्या सुक्या चटण्या या असायलाच हव्यात. आज आपण बनवतोय सोप्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये बनवल्या जाणाऱ्या 2 ते 3 महिने टिकणाऱ्या शेंगदाण्याच्या 2 प्रकारच्या चटण्या. पोळी भाकरी बरोबर असेल, खिचडी सोबत असेल, या चटण्या ताटात असल्या की 2 घास जास्तच जातात. नमस्कार, मी संगीता तुम्हा सर्वांचं माझ्या मुत्पाकखान्यामध्ये मनापासून स्वागत करते. 2 प्रकारच्या चटण्या बनवायच्या आहेत. त्याकरता मी 2 वाट्या शेंगदाणे भाजून घेते आहे. कढई गरम झाल्यानंतर मंद आचेवरच हे शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे आहेत. मंद आचेवर शेंगदाणे भाजायला थोडा वेळ लागतो, पण त्याने दाणे आतपर्यंत खमंग भाजले जातात आणि शेंगदाणे भाजताना ते करपतही नाही. शेंगदाणे मंद आचेवर भाजताना शेंगदाणे असे फुटायला सुरुवात झाली आहे आणि दाण्यांचा रंगही बदलला आहे. हे दाणे नेहमीच फुटतील असं नाही, पण दाण्यांचं टेक्स्चर आणि रंग बघितला की ते भाजले गेले आहेत हे तुम्हाला सहज कळेल. मंद आचेवर दाणे भाजायला 15 ते 20 मिनिटं लागतात. दाणे भाजून झाले आहेत. आता गॅसची फ्लेम बंद करून टाकायची आणि मिनिटभरासाठी हे दाणे गरम कढईतच परतत राहायचे. दाणे भाजून झाले की ते एका ताटलीमध्ये काढून घ्यायचे. आता याच कढईमध्ये मंद आचेवरच आपल्याला मिरच्या थोड्या गरम करून घ्यायच्या आहेत आणि कुरकुरीत करून घ्यायच्या आहेत. मी इथे 6 ते 7 बेडगी मिरच्या आणि 2 तिखट मिरच्या घेतल्या आहेत. तुम्ही हवं असेल तर लाल तिखटही वापरू शकता. पण अशा मिरच्या घातल्या की चटणीची चव अजून छान लागते. अगदी थोड्याच वेळासाठी या मिरच्या कढईमध्ये अशा उलथण्याने दाबून दाबून भाजून घ्यायच्या आहेत. मिरच्यांना भाजताना चटके अजिबात लागायला नको. मिरच्या गरम झाल्या की सुरुवातीला अगदी अशा मऊ पडतील. त्यानंतर थोड्या वेळासाठी म्हणजे 2 ते 3 मिनिटांसाठी या मिरच्या गरम कढईतच अशा दाबून घ्यायच्या आहेत, जेणेकरून मिरच्या चांगल्या कुरकुरीत होतील. मिरच्या आता अशाच गार होऊ देऊया. गार झाल्यावर या मिरच्या चांगल्या कुरकुरीत होतील. शेंगदाणे गार झाले की त्यांची सालं काढून घ्यायची. मी सगळी सालं काढत नाही, अशी आजबाज अशीच ही सालं मी काढून घेते आहे. त्यानंतर ही सालं आपल्याला पाखडून घ्यायची आहेत. तुम्हाला जर पाखडता येत नसेल तर झाऱ्याने अशी ही सालं गाळून घ्यायची. बघा, न पाखडता सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने सालं वेगळी होतात. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही शेंगदाण्याची सगळी सालं काढून टाकू शकता. खरं तर शेंगदाण्यांची सालं काढून टाकू नयेत, कारण त्यामध्ये भरपूर सारे अँटीऑक्सिडंट्स असतात. मिरच्याही गार झाल्या की त्या अशा कुरकुरीत होतात. त्यांच्या बिया काढून टाकायच्या आणि मिक्सरच्या भांड्यात घालून त्या मिरच्या आपल्याला दळून घ्यायच्या आहेत. मिरच्यांचं छान असं लाल लाल जाडसर तिखट बनून तयार आहे. आता 6-7 लसूण पाकळ्याही मिक्सरच्या भांड्यात घालून जाडसर वाटून घ्यायच्या किंवा ठेचून घ्यायच्या. मिक्सरच्या भांड्यात तयार केलेल्या तिखटामध्ये शेंगदाणे, चवीप्रमाणे मीठ आणि 1 टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची. यामध्ये लसूण मी इतक्यात घालत नाही आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्सरवरती पल्स मोडवरती 2 ते 3 वेळा फिरवून घ्यायचंय. चटणी एकदा काढून चेक करून घ्या. जर जाडसर असेल तर पुन्हा एकदा मिक्सरला लावून पुन्हा 1 ते 2 वेळा हे फिरवून घ्या. छान अशी थोडी जाड बारीक भरड दिसेल अशी ही चटणी बारीक करून तयार झाली आहे. आता शेंगदाण्याची चटणी 2 ते 3 महिने टिकून राहावी, यासाठी ही एक स्टेप आपल्याला न विसरता करायची आहे. तर पसरट गुळाच्या पॅनमध्ये एक छोटा चमचा तेल घालून गरम करून घ्यायचं. तेल गरम झालं की यामध्ये बारीक करून घेतलेला लसूण घालून तो परतून घ्यायचा. लसूण मंद गॅसवरती चांगला कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचा. लसूण असा कुरकुरीत करून घेतला की तुमची चटणी कधी खराब होणार नाही. आता यामध्ये मिक्सरमध्ये आपण फिरवून घेतलेली जी चटणी होती ती चटणी घालायची. मंद गॅसवरच अगदी मिनिटभरासाठी सतत हलवत आपल्याला ही चटणी सुद्धा परतून घ्यायची आहे. चटणी अशी परतून घेतली की खाताना ती छान कुरकुरीत लागते. 2 ते 3 महिने ही चटणी फ्रीज शिवाय चांगली राहते. चटणी अशी भाजून घेतलेली असली
की जुनी झाल्यावर सुद्धा शेंगदाण्यांचा खवट वास येत नाही. चटणी गार झाली आहे. ही चटणी मी आता एका बाउलमध्ये काढून घेते. पूर्ण थंड झाली की मगच ही चटणी आपल्याला हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायची आहे. आता शेंगदाण्याची हिरवी चटणी करायला घेऊयात. त्याकरता पुन्हा जाड बुडाच्या पसरट पॅनमध्ये चमचाभर तेल घालून गरम करून घ्यायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये 4 ते 5 किंवा तुम्ही जसं तिखट खात असाल त्या अंदाजाने कमी अधिक मिरच्यांचे तुकडे करून ते परतायला घालायचे. मिरच्या जरा परतून झाल्या की 7-8 पाकळ्या बारीक चिरलेला लसूणही मिरचीवर घालून घ्यायचा. लसूण आणि मिरच्या चांगल्या खरपूस परतून घ्यायच्या. लसूण आणि मिरच्या परतून झाल्या की यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर चिरून घालायची. कोथिंबीर चिरूनच घालायची म्हणजे ती लवकर कुरकुरीत होते. लसूण, मिरची, कोथिंबीर हे सगळं छान कुरकुरीत झालंय. आता यामध्ये उरलेले जे भाजून ठेवलेले दाणे होते, ते दाणेही घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम बंद करून टाकायची आणि हे सगळे जिन्नस आहेत हे गार होऊ द्यायचे. गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालून आधीसारखीच ही सुद्धा चटणी पल्स मोड वरती बारीक करून घ्यायची. यामध्ये मी मीठ घालायला विसरली होती, ते घालून घेतलं आहे. यात मी जिरं घातलं नाही आहे. जिरं ऐच्छिक आहे. तुम्ही हवं असेल तर जिरं घालू शकता. शेंगदाण्याची ही हिरवी चटणी सुद्धा बारीक करून तयार झाली आहे. चटणी बारीक करून झाली की अशी जाड बुडाच्या पॅनमध्ये तिला 1 ते 2 मिनिटांसाठी परतून घ्यायची. आता ही चटणी परतताना मी तेल घातलं नाही आहे. मंद आचेवरती 1 ते 2 मिनिटांसाठी ही चटणी परतून घ्यायची आहे. चटणी अशी परतून झाली की मिरची आणि कोथिंबिरीमध्ये जर पाण्याचा काही अंश असेल तर तो सुकून जातो. चटणी कुरकुरीत पण होते आणि चटणी टिकायला भरपूर टिकते. अगदी आधीच्या चटणीसारखीच ही सुद्धा चटणी फ्रीजच्या शिवायच 2 ते 3 महिने सहज टिकते. ही सुद्धा चटणी आता एका बाउलमध्ये काढून घेऊया. चटणी गार झाली की त्यानंतरच ही चटणी आपल्याला हवाबंद बरणीमध्ये भरायची आहे. त्यामुळे तुमच्या कुठल्याही चटण्या खराब होणार नाही आणि त्यांना वासही येणार नाही. लाल आणि हिरवी शेंगदाण्याची चटणी बनून तयार आहे. घरात भाजी असो वा नसो, कधी घाईच्या वेळी सुद्धा चपाती, भाकरी, खिचडी किंवा वरण भात यासोबत ही चटणी खायला अप्रतिम लागते. माझ्या घरात तर या चटण्या नाहीत असं कधी होतच नाही. चटण्या संपल्या की लगेचच या चटण्या मला बनवायला लागतात. तुम्ही सुद्धा या छानशा चटण्या बनवा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी आपलं चॅनल मुत्ताकखाना बाय संगीताला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून ऑल बटन सिलेक्ट करा म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओजची नोटिफिकेशन्स तुम्हाला त्वरित येत जातील. धन्यवाद.